नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण राशन कार्डवरती राज्य सरकारकडून आता अन्नधान्याऐवजी थेट पैसे प्रति व्यक्ती 170 रुपये मिळणार याबाबत सविस्तर अशी माहिती घेतलेली होती आणि त्याबद्दलचा GR सुद्धा बघितलेला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे पैसे आता तुम्हाला किती मिळणार हे तुम्ही घर बसल्या देखील चेक करू शकता। DBT द्वारे हे पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे, तर ते कसे बघायचे आणि तुमचे पैसे किती जमा झालेले आहे आजपर्यंतचे तुम्ही एका क्लिक मध्ये मोबाईलच्या सहाय्याने बघू शकता। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। मित्रांनो, सर्वात पहिली स्टेप जी आहे ते म्हणजे आपल्याला प्ले स्टोर वरती जायचे आहे आणि प्ले स्टोर वरती गेल्यानंतर मेरा राशन या नावाचं जे ॲप आहे ते तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईल वरती इन्स्टॉल करायचं आहे। हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला या ॲपला करायचं आहे ओपन आणि इथे ज्या परमिशन मागतात त्या परमिशन द्यायची आहे। त्यानंतर हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी मराठीमध्ये सुद्धा हे ॲप वापरू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला गेट स्टार्टेड या बटन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे विचारेल तुमचा बेनिफिशियरी युजर्स, तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। तुमचा आधार नंबरला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे। त्यानंतरच हे ॲप वरती OTP जाईल आणि तुम्ही इथे लॉग इन करू शकता। जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही घरातील व्यक्तींचे देखील आधार नंबर टाकून इथे लॉग इन करू शकता। तर बघा, इथे जो आधार नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा विचारेल, जो कॅप्चा दिसत आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ॲपला लॉग इन होईल। जर तुम्हाला पिन क्रिएट करायचा असेल तर करू शकता, जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही हे ॲप ओपन कराल त्यावेळेस फक्त पिन नंबर टाकून तुम्ही हे ॲप डायरेक्टली ओपन करू शकता। सध्या मी इथे स्किप करत आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे राशन कार्ड आहे ते दाखवणार आहे। त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि हेड ऑफ फॅमिली मेंबरचं नावाने हे राशन कार्ड दाखवेल। हे राशन कार्ड तुम्ही इथून डाउनलोड देखील करू शकता, जेणेकरून जर कुठे डिजिटल राशन कार्ड मागितलं तर ते तुम्ही इथे देऊ शकता। इथे डाउनलोड नावाचे बटन आहे, यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं रेशन कार्ड डाउनलोड देखील करू शकता। त्याचबरोबर बरेचसे ऑप्शन या मेरा राशन या ॲप मध्ये आहे। तुमच्या फॅमिली मेंबर मधील किती व्यक्ती आहे ते सुद्धा इथे पाहू शकता। KYC झाली आहे का किंवा नसेल झाली तर ते देखील तुम्ही तुमच्या राशनच्या दुकानावरती जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता। ऑनलाईन पद्धतीने KYC कशी करायची यावरती आपला व्हिडिओ अगोदरच आहे। तर त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे की आपल्या अकाउंटवरती म्हणजे राशनवरती किती पैसे जमा झालेले आहे, जेणेकरून DBT मार्फत जेव्हा पैसे येईल त्यावेळेस किती पैसे तुम्हाला येऊ शकतात। तर इथे बेनिफिट रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट हे ऑप्शन दिसेल, तर यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे संपूर्ण प्रोसेस पाहू शकता। जानेवारी महिन्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत किती पैसे कोणत्या महिन्याला किती पैसे आलेले आहे आणि सबसिडी किती मिळालेली आहे ते सुद्धा इथे पाहायला मिळेल आणि ग्रँड टोटल मध्ये एकूण किती पैसे जमा झालेले आहेत हे तुम्ही इथे अशा प्रकारे पाहू शकता। ही सबसिडी तुम्हाला आता जेव्हा DBT मार्फत पैसे येणं सुरू होईल त्यावेळेस तुमच्या हेड ऑफ फॅमिली मेंबरच्या अकाउंटवरती जमा होणार आहे। तर तुमचं हेड ऑफ फॅमिली मेंबरचं आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक होणे गरजेचं आहे। जर ते सीडिंग नसेल तर तुम्हाला आधार कार्ड वरती हे पैसे येणार आहे, म्हणजे DBT मार्फत हे पैसे येणार आहे, तर ते पैसे येऊ शकणार नाही। तर तुमचा हेड ऑफ फॅमिली मेंबरचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे की नाही, म्हणजे सीडिंग आहे की नाही ते तुम्ही चेक करून घ्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या मेरा राशन या ॲपच्या मदतीने तुम्हाला मिळणार जे बेनिफिट्स आहेत ते चेक करू शकता। त्याचबरोबर या ॲपमध्ये बरेचसे विविध प्रकारचे ऑप्शन दिलेले आहे। यामध्ये तुम्ही रिसिप्ट देखील पाहू शकता, तुम्हाला धान्य किती मिळालं ते देखील पाहू शकता, तुम्हाला धान्य किती मिळतं हे देखील पाहू शकता। त्याचबरोबर तुम्हाला जर एखाद्या मेंबरला ऍड करायचं असेल ते देखील इथे तुम्ही करू शकता। ते देखील घर बसल्याच बरेचसे ऑप्शन या ॲपमध्ये आहे। एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं ते पॉसिबल नाही, कारण व्हिडिओ हा खूप लॉंग होऊ शकतो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बेनिफिट्स तुम्हाला किती मिळू शकते DBT मार्फत जेव्हा सुरू होईल ते बघितलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मिळवण्याकरता मला अजून देखील फॉलो केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।